आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. विधान भवनात झालेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा आणि तालुका स्तरावर तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा तसेच मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींचा किती लाभ मिळाला याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. यासोबतच मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुराव्यासाठी स्वतंत्र मराठा कक्ष सुरू करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. मराठा आरक्षणाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी उपसमितीच्या बैठका आता नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.